आताच्या क्षणाची शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। आता शेतकऱ्यांना वीज बिल भरावं लागणार नाही। राज्यातील शेतकरी, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटकाला दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील। शासनाच्या सुरू असलेल्या योजना बंद होऊ देणार नाही, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिला आहे। राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांचा देय हप्ता अधिवेशन संपल्यावर देण्यात येईल, अशी ग्वाही देत महाराष्ट्र कालही नंबर 1 होता, आजही नंबर 1 आहे आणि उद्याही नंबर 1च राहील। महाराष्ट्राशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते। तसेच शेतकऱ्यांकडून वीज बिल घेणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्यात 16,000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प सुरू केले आहेत। आतापर्यंत 667 मेगावॅट वीज कार्यान्वित झाली। 2026 पर्यंत 16,000 मेगावॅट वीज कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करणार आहे। शेतकऱ्यांकडून विजेचे बिल घेणार नाही। 9 लाख कृषी पंप आज आपल्याकडे उपलब्ध आहेत। मागेल त्याला सौर पंप आम्ही देणार असून 3 महिन्यात कनेक्शन देऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। 2030 साली राज्यात 52% ऊर्जा अपारंपरिक स्रोतातील असेल, असेही त्यांनी सांगितले। महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्यातील सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी गेल्या 2.5 वर्षात 167 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून यामुळे 25.21 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे। महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प आम्ही केला असून नदीजोड प्रकल्प, जलयुक्त शिवार योजना आणि जलसिंचन प्रकल्प यासाठी उपयुक्त आहे। वैनगंगा, नळगंगा, नारपार गिरणा, दमनगंगा, वैतरणा, गोदावरी, दमनगंगा, एकदरे असे नदीजोड प्रकल्प मार्गी लावणार असल्याने विकासाला गती मिळणार आहे। तसेच राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकऱ्यांच्या पिकाला मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी नदीजोड प्रकल्प महत्त्वाचे आहेत। यासाठी राज्य शासनाने जल आराखडा तयार केला आहे। राज्यात बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यात आले असून यामुळे देखील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। तर मित्रांनो, याविषयी आपलं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।